थ्रेडिंग करण्यासाठी लागणारं साहित्य आहे हा 40 नंबरचा दोरा, सीझर, एस्ट्रेडियन, एक स्पूली ब्रश आणि पावडर तुम्ही कुठलेही वापरू शकता. पण सगळ्यात मेन आज मी तुम्हाला एक मेथड सांगणार आहे थ्रेडिंग करण्याची, जी बऱ्याच जण रॉंग पद्धतीनं थ्रेड करतात, ज्यामुळे आपल्याला म्हणजे क्लायंटला जास्त पेन होतं. ते पेन फ्री थ्रेडिंग करण्यासाठी आणि थ्रेडिंग करताना आपल्याला सुद्धा पेन होतं, त्यामुळं योग्य पद्धतीत थ्रेडिंग केलं गेली पाहिजे. तर तीच पद्धत मी असं शिकवणार आहे. सगळ्यात पहिले हा धागा असं थोडासा तोडून घ्यायचा. त्याच्यानंतर दातात पकडायचा हा दोरा. जर समजा आपण ग्रीप म्हणजे धाग्याची सीझर जर ह्या साईडने उजव्या हाताने पकडणार असेल तर आपण हा धागा डाव्या साईडने दातात पकडायचा. आणि कैची जर आपण हाताची डाव्या हाताने बनवणार असेल आणि धागा इकडे पकडणार असेल तर हा धागा आपण इकडे पकडायचा. मी उजव्याच हाताने सीझर बनवते, त्यामुळे मी डाव्या साईडने तोंडात धागा एकदा दातात पकडायचा आहे. त्याच्यानंतर इतका अंतरावर धागा घ्यायचा. आपण कमी जास्त अंतर करू शकतो, पण त्यानंतर हा धागा आपण 4 ते 5 वेळेस टर्न करायचा आहे. केला त्यानंतर इकडच्या हातात दिसतंय हे 1 2 3 आणि थंबने याला प्रेशर द्यायचं. तुम्ही आजपर्यंत पार्लरमध्ये अशी थ्रेडिंग बनवताना बघितली असेल, पण यामुळं क्लायंट आणि थ्रेडिंग करणारा दोघांनाही पेन होतं. आपल्या मानेत पेन होतं, बॅक पेन पण होऊ शकतं. त्यामुळं थ्रेड असा पकडायचा आणि प्रेशर थंबने द्यायचे. हातामुळे आवाज येतोय बघा, मान हलते माझी. तर ही आहे थ्रेडिंग करण्याची योग्य पद्धत. तुम्हाला